नमस्कार नूतन शिक्षक बांधवांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। अनेक दिव्य अशा परीक्षा देऊन आपण प्राथमिक शिक्षण क्षेत्रामधील पवित्र अशा शिक्षक पेशावर तुम्ही रुजू झालेला आहात। सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन। शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी राज्यभर आपण रान उठवलेलं आहे। अनेक लोकप्रतिनिधीकडे आपण साकडे घातल्यानंतर लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे त्याबाबत पत्रलेखन केलेलं आहे। इसवी सन 2000 साली सुरू झालेली ही शिक्षण सेवक योजना आजही 2024 वर्ष उलटलं तरी चालू आहे। ही योजना का सुरू झाली होती, कोणाच्या काळात सुरू झालेली होती, ती योजना कशी रुजत गेली, ती योजना कशी बंद व्हायला हवी होती आणि ती कशी बंद होईल, या वेगवेगळ्या अंगाने आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी वेगवेगळ्या टप्प्यावर सांगणार आहे। तरी जे शिक्षण सेवक या पदावर कार्यरत आहेत त्या सर्व बांधवांनी त्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकाव्यात, नोंद करून घ्यावी, त्याचे संदर्भ नोंद करून घ्यावेत आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी वाटचाल करावी। शिक्षण सेवक योजना कधी सुरू झाली होती, इथून आपण आता सुरुवात करणार आहोत आणि ते का सुरू झालेली होती। तर कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करत असताना आपण त्याबाबत सखोल अभ्यास केला पाहिजे, अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे। त्याचबरोबर त्या मागणीसाठी पुरेसं मनुष्यबळ आपल्याकडे असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला आपल्या मागण्या मंजूर होतील याची खात्री पाहिजे आहे। एक सुविचार आहे की पहिल्यांदा माणूस रणाच्या बाहेर हारतो, त्यानंतर रणावर हारतो। तुम्ही अगोदरच हार मानली असेल की ही शिक्षण सेवक योजना बंदच होणार नाही, अशी धारणा तुमची पक्की असेल तर तुम्ही पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी हव्या त्या ताकदीने पाठपुरावा होत नाही आणि आपल्या पदरी अपयश येतं। शिक्षण सेवक योजना सुरू झाली ती 10 मार्च 2000च्या शासन निर्णयान्वये। 24 वर्ष पूर्ण होऊन गेले। ती योजना का झाली सुरू, तर आपल्याला माहिती आहे की तत्कालीन पंचवार्षिक योजनामध्ये किंवा त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक शब्द त्या ठिकाणी पर्वणीचा झाला होता, गाजलेला होता, म्हणजे शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे। शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून त्या ठिकाणी काही योजना मर्यादित करण्यात आल्या, काही योजनांवरचा खर्च मर्यादित करण्यात आला। शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून त्या ठिकाणी अडचण असल्यामुळे शिक्षण सेवक योजना ही पुढे आली। शिक्षण सेवक योजना ही केवळ महाराष्ट्रात सुरू झाली नाही, तर शासनाच्या त्या शासन निर्णयाचा मी आतापर्यंत अनेक शासन निर्णय 7-8 शासन निर्णय वाचले। त्या शासन निर्णयातून असं समजलं की गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये अशा प्रकारच्या सारख्या योजना त्या ठिकाणी कार्यान्वित होत्या। राजस्थानमध्ये शिक्षणकर्मी योजना, मध्य प्रदेशमध्ये शिक्षण हमी योजना आणि गुजरातमध्ये विद्या सहाय्यक योजना या योजनांचा त्या ठिकाणी शासन निर्णयामध्ये उल्लेख आलेला आहे। प्रथम या योजनाचा अभ्यास आपण केला पाहिजे। ह्या योजना काय आहेत आणि ह्या योजना त्यावेळी चालू होत्या, आता त्या चालू आहेत का। 1998 साली गुजरातमध्ये शिक्षण हमी विद्या सहाय्यक योजना सुरू झाली आणि त्या योजनेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक त्या ठिकाणी नेमले जात होते मानधन तत्वावर आणि त्यांना मानधन होतं 2500 रुपये। तर 2500 मानधनावर जे शिक्षक घेतलेले आहेत त्यांना सेवेत कायम करण्याची त्या ठिकाणी हमी देण्यात आलेली होती। गुजरात उच्च न्यायालयाने सुद्धा या योजनेमध्ये काही सुधारणा सुचवून त्या योजना स्वीकारलेल्या आहेत आणि शासनाने त्या निर्णयानुसार वेगवेगळे त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। आपल्या राज्यात देखील अनेक या योजनेवर याचिका झालेल्या आहेत। अद्याप म्हणजे 2022 पर्यंत शेवटची याचिका माझ्या पाहण्यात आलेली आहे की तिचा निकाल 30 जून 2022 रोजी लागलेला आहे आणि त्याच्यानुसार शासनाने पुन्हा शासन निर्णयामध्ये बदल केलेला आहे। तर ह्या योजनेची सुरुवात का झाली, तर या योजनेची सुरुवात आहे की जो भरमसाठ खर्च होत होता अनेक योजनांवर। कोणत्या योजना आहेत, तर प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करण्यात आला, गुणवत्ता वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या विविध योजना राबवल्या गेल्या आणि त्यासाठी पैशांची गरज होती आणि ती पैशाची तरतूद करत असताना त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होत होत्या। राज्यामध्ये त्यावेळेला इसवी सन 2000 मध्ये जेव्हा शासन निर्णय निघाला तेव्हा राज्यामध्ये 64,000 शाळा होत्या आणि जवळजवळ 3.15 लाख शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत होते। म्हणजे येऊन जाऊन सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे पैशाशी जोडला गेलेला आहे आणि केवळ अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण सेवक योजना सुरू झाली। मला आठवते विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी एक वाक्य उच्चारलेलं होतं। ते वाक्य बहुतेक जण विसरलेले आहेत
अनेक जण दोष देतात की साहेबांनी या अशा प्रकारच्या अन्यायकारक योजना सुरू वगैरे झाली. मला कोणाचं समर्थन करायचं नाही, कोणाला विरोध करायचा नाही, परंतु ते वाक्य मला या ठिकाणी आठवत आहे की एका शिक्षकाच्या पगारामध्ये 3 बेरोजगार तरुणांच्या घरच्या जर चुली पेटत असतील तर ती योजना आपण स्वीकारली पाहिजे. आणि ती योजना स्वीकारून मला आठवतंय की त्यांच्या कार्यकाळामध्ये किंवा त्या पंचवार्षिकमध्ये रेकॉर्ड शिक्षण सेवक भरती झालेली होती. आणि शिक्षण सेवक भरती होत असताना अनेक दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे शिक्षक भरती होत असताना अनेक उमेदवारांनी कशी का असणं आपल्याला नोकरी लागते म्हणून ती स्वीकारलेली आहे. अशा प्रकारे ह्या शिक्षण सेवक योजनेचा त्या ठिकाणी इतिहास आहे. त्यानंतर सुरुवातीला मार्च 2000 मध्ये जी शिक्षण सेवक योजना सुरू झाली होती ती केवळ 1,500 मानधनाची होती, परंतु त्या ठिकाणी नंतर सुधारणा होऊन पुन्हा ते 3,000ची झाली. अनेक पिटिशन्स त्याच्यावर पडल्या, अनेक संघटनांच्या मागण्या झाल्या, तर 3,000 झालं. त्याच्यानंतर 6,000 झालं. 17 सप्टेंबर 2011च्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी 6,000 मानधन झालं. माध्यमिक शिक्षकांचं 9,000 झालं. पुन्हा 7 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय आला आणि त्यानंतर 16,000 आणि 18,000 असं मानधन करण्यात आलं. 1367 क्रमांकाची 2022ची कोर्ट याचिका होती. त्या याचिकेनुसार 7वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर वर्ग 4 मधील शेवटच्या कर्मचाऱ्या इतकं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मानधन असावं अशा प्रकारची दलील त्या ठिकाणी करण्यात आली आणि ते स्वीकारली गेली आणि त्या ठिकाणी मानधन वाढ करण्यात आली. आता शिक्षण सेवक योजना बंद होणार का? शिक्षण सेवक योजना ही का सुरू झाली तर राज्याची आर्थिक परिस्थिती किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या होणाऱ्या योजनावरचा खर्च यामुळे ही शिक्षण सेवक योजना कंत्राटी पद्धत पुढे आणली गेलेली आहे. मग आता याच गोष्टीचा संदर्भ घेऊन आता आपण पुढे जाऊया. अनेक वर्षापासून शिक्षण सेवक किंवा शिक्षक भरती प्रलंबित राहिल्यामुळे बेरोजगार तरुणांचं त्या ठिकाणी वय वाढलं. आज 32, 33, 34 वर्ष वय असलेले त्या ठिकाणी उमेदवार शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहेत. 3 वर्ष कंत्राटी पद्धतीवर 16,000 मानधन तत्वावर ते रुजू झाल्यानंतर त्यांचं वय होणार आहे 35, 36, 37. त्यानंतर त्यांच्या पूर्ण सेवा कालावधी जर मोजायचा झाला तर तो 21-22 वर्षातच होणार आहे, जो की पूर्वी 36, 37, 38 पर्यंत होत होता. मला आठवतंय मी 22व्या वर्षी नोकरीला लागलेलो आहे. मग 35-36व्या वर्षी पर्यंत जर हा कंत्राटी पद्धतीवर जर शिक्षक असेल तर त्या शिक्षकाचा जो आर्थिक स्वयं विकास आहे तो त्या ठिकाणी बाधित होणार आहे. त्यावेळी जी शासनाची आर्थिक परिस्थिती होती किंवा तिजोरीची जी परिस्थिती होती ती आता राहिली आहे का याचा विचार केला पाहिजे. अनेक योजना आपल्याला माहिती आहेत की लाडक्या योजना सुरू झालेल्या आहेत. म्हणजे लोकांना आवडणाऱ्या योजना त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. हजारो कोटी रुपयांच्या योजना त्या ठिकाणी अनुदानाच्या सुरू झालेल्या आहेत. पूर्वी 64,000 शाळा होत्या, 3.25 लाख, 3.15 लाख शिक्षक होते. मग आता शिक्षकांची संख्या कमी झालेली आहे. संचमानेमध्ये पटसंख्या कमी झालेली आहे. शाळांची संख्या देखील कमी झाली म्हणू शकतो आपण थोडीफार. तर या ठिकाणी शासनाकडे योग्य पद्धतीनं जर पाठपुरावा झाला की आजपर्यंत शासन निर्णय वाचावेत. माध्यमिक शिक्षकांना कधी शिक्षण सेवक योजना सुरू झाली तर मला वाटतं एप्रिल 2000 मध्ये त्यांचा शासन निर्णय निघालेला होता, 27 एप्रिल 2000. त्यानंतर सुधारित शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2000 झाला. सुरुवातीला मानधन कमी होतं, नंतर 4,000 मानधन त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलं वगैरे वगैरे. तर सुरुवातीला मी सर्वांना विनंती करतो की बांधवांनो, समस्या आली की लगेच त्याच्यावर काम करायला सुरुवात करावी. सगळ्या शिक्षण सेवक बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता या क्षेत्रामध्ये नवीन आहात तर तुम्हाला सांगू इच्छितो, दुर्दैव आपल्या शिक्षण क्षेत्राचं असं आहे की प्रत्येक मुद्द्यासाठी त्या ठिकाणी संघटना निर्माण झालेल्या आहेत. जिल्हांतर्गतसाठी स्वतंत्र संघटना झाल्या, आंतरजिल्हा बदल्यासाठी स्वतंत्र संघटना झाल्या, पेन्शनसाठी स्वतंत्र संघटना झालेल्या आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी संघटना निर्माण झालेल्या आहेत. तर शिक्षण सेवक पद्धत रद्द होऊ शकते अशी माझी पक्की धारणा आहे. कारण शासनाच्या आर्थिक सोर्सचा किंवा तिजोरीचा विचार जर केला तर खूप अशा मोठ्या अनुदानाच्या योजना, हजारो कोटीच्या 75,000 कोटी रुपयाची एक योजना शासनाने सुरू केलेली आहे. दर वर्षाला 75,000 कोटी रुपयांची तरतूद शासनाला करावी लागणार आहे. तर या परिस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपण जर ताकदीने लढलो, म्हणजे तुम्ही ताकदीने लढला तर त्या ठिकाणी ही योजना नक्की बंद होऊ शकते. योग्य प्रकारे पाठपुरावा केला पाहिजे आणि योग्य व्यक्तीकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि जिंकण्याची खात्री असली पाहिजे. विवेकानंदने एका ठिकाणी सांगितलेलं आहे, कोण कहता है आसमान में छेद नहीं होता. म्हणजे आकाशाला भगदाड कसं काय पडत नाही, छिद्र कसं काय पडत नाही.
कोई तबीयत से पत्थर तो उछालो यारो, म्हणजे कुणीतरी मनापासून पत्थर त्या ठिकाणी दगड आकाशावर उगारा, छिद्र नक्की होतं. तरी मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. व्हिडिओ फार मोठा होत आहे, मला जास्त काय व्हिडिओ करायचा नाही आहे. तरी माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आता नोकरी लागली आहे, मी समाधानी आहे, अशा प्रकारचे काही गट असतात, तर सगळ्यांनी या ठिकाणी ही अन्यायकारक योजना बंद करण्यासाठी किंवा आपल्या आर्थिक त्या ठिकाणी आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या ठिकाणी आपल्या पूर्ण करण्यासाठी, आज महागाईचा काळ आहे, प्रत्येक गोष्टीच्या त्या ठिकाणी वस्तू किमती वाढलेल्या आहेत. मी शासनाला सुद्धा विनंती करीन, आमच्या संघटनेमार्फत आम्ही पाठपुरावा करू. आपण आपल्या समस्या शासनाकडे जर आपण व्यवस्थित मांडल्या तर शासन त्याची दखल घेते 100%. त्याच्यावर आम्ही अनेक प्रकारे शासनाकडे पाठपुरावा केला आणि आंतरजिल्हा बदली असतील, जिल्हांतर्गत बदली असतील, अशामध्ये वेगवेगळे शासन निर्णय करून घेतले. शासन सहकार्य करतंच, परंतु शासनाकडे आपण योग्य प्रकारे पाठपुरावा केला पाहिजे. समस्या आपण मांडल्या पाहिजेत, त्या आपण मांडा आणि कल करो सो आज कर, आज कर सो अभी या तत्वानुसार आपण पुढे जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि रीतसर मार्गानं, न्याय मार्गानं त्या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करा असे आवाहन करतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या सर्व शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर करावा, जेणेकरून जनजागृती होईल आणि आपण या ठिकाणी शासनाकडे आपल्या समस्या मांडू शकाल. धन्यवाद.